नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आली सर्वात मोठी आनंद वार्ता। कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पीएम किसानच्या 22व्या हप्ता मिळाल्याने सर्व शेतकरी खुश आहे। 13 मार्च 2026 रोजी हा हप्ता आसाम येथून मोदी हस्ते शेतकऱ्यांना मिळाला। यासाठी 9.32 कोटी शेतकरी पात्र होते। त्यांच्या खात्यामध्ये 18,664 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत हे शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पाठवण्यात सुद्धा आली। प्रत्येक शेतकऱ्याला यामधून 2,000 रुपये मिळाले। शेतकरी मित्रांनो, आता दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 9वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही। अनेक शेतकरी या हप्त्याची शेतकरी मित्रांनो आतुरतेने वाट बघत आहे। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यात सुमारे 89,75,000 शेतकरी हे पात्र ठरले। त्यात अहिल्यानगरमध्ये 5.40 लाख शेतकरी हे सर्वाधिक होते। तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक होती। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया की नमो शेतकरी योजना म्हणजे नेमकी काय आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर चालू केली। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक हप्ता जर याचा बघितला तर याचा प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो। पहिले 6 हप्ते जर बघितले तर पीएम किसानच्या सोबतच हे 6 हप्ते वितरित झाले। त्यानंतर 7व्या हप्त्याला 1 महिन्याचा विलंब झाला आणि 8व्या हप्त्याला तब्बल 4 महिन्याचा विलंब झाला। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता 9वा हप्ता तुम्हाला लवकरच येणार आहे। आता 9वा हप्ता कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर झाली नसली तरी संभाव्य तारीख ही जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता संभाव्य तारीख म्हणजेच तुम्हाला 29 एप्रिल बुधवार रोजी नमो शेतकरीचा 9वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।